आणि कमी वेळेमध्ये आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी बुवा डबलबारीच्या माध्यमातून सादरीकरण करायचं आहे. जोईल बुवा तुम्हाला धन्यवाद देतो. आजच्या दिवसाचं पवित्र आणि उद्याच्या दिवसाचं पावित्र्य काय हे तुम्ही शब्दामध्ये अतिशय सुंदररित्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललात. कारण आमच्या महाराजांबद्दल बोलण्या एवढे शब्द किती बोललो तरी आपण कमीच पडतो त्याच्यामध्ये, नाही का? अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर परस्त्री माते समान म्हणणारे, अहो कट्टर दुश्मन औरंगजेब सुद्धा म्हणाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचं देवासन झालं. ही बातमी औरंगजेबाला लाभली. औरंगजेबाला आपल्याला ही बातमी कळल्यानंतर औरंगजेब सुद्धा म्हणाला, या अल्लाह, ये परवरदिगार, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खोल दो. एक हिंदुस्तान का बड़ा राजा, एक हिंदुस्तान का बड़ा राजा, जो परस्त्री माती समान, जो मानने वाला राजा तेरे दर पे आ रहा है. हे औरंगजेब सुद्धा बोलला होता. म्हणजे केवढा मोठा आमचा राजा होता बघा. एकदा आमच्या राजासाठी टाळ्या वाजवा, नाही का? बाया दे ना का अक्का बरोबर आहे, बाया दे. हॅलो, हे बंद करा इकडचं. छत्रपती शिवाजी महाराज, मगाशी बुवानी सांगितलं आम्हाला खंत आहे आपण मराठी असल्याचे. त्याचं कारण छावा चित्रपट तुम्ही पहा म्हणून जबरदस्तीने सांगावं लागतं. व्हॅलेंटाईन डे ही परंपरा आपली नाही. रोज डे परंपरा आपली नाही. आणि काही डे आहेत ती आपली परंपरा आहे. या सगळ्या डेपेक्षा सर्वात मोठा डे आपल्यासाठी कुठला असेल तर तो 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, की आपण प्रत्येकाने साजरी केली पाहिजे, नाही का? आता कसले व्हॅलेंटाईन डे आणि रोज डे आणि लव डे कसले काय, त्याला फार महत्त्व नाही, नाही बुवा? सोसायटी 11 वाजेपर्यंत तरी चालू राहील असं मला वाटते. पण याच महाराष्ट्रात आपण राहून आपण मराठी परंपरा, हिंदू धर्माची संस्कृती जपणारे आम्ही भजनी बुवा, वास्तविक आमची ही सुद्धा खंत आहे. 11 11:30ला स्पीकर बंद होते, 11ला. ही सुद्धा एक मोठी खंत आहे बुवा याच महाराष्ट्रात. आणि छत्रपतींचं या महाराष्ट्रात आपण राहतो, भजनी बुवा भजनी करतो, डबलबाऱ्या करतो, आणि ही सुद्धा एक खंतच आहे.
कुठल्या मुख्यमंत्र्याला दया येते काय माहिती आहे, होय की नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले आणि त्यांचा छावा संभाजी महाराज 25 वर्ष. एकही लढाई न हरणारा राजा तो म्हणजे संभाजी महाराज. जर छावा चित्रपट बघितला तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. शेवटी अंगावरची कातडी काढली औरंगजेबाने, तापलेल्या सळई डोळ्यामध्ये घुसवल्या, जखमांवर मीठ चोळलं, जीभ सुद्धा कापली हो. पण माझ्या संभाजी राजाने आपला धर्म बदलला नाही. तो खरा हिंदू धर्मरक्षक छत्रपतींचा छावा म्हणजे संभाजी महाराज. संभाजी महाराज, संभाजी महाराज मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मनुष्य किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला हे फार महत्वाचं आहे. आमचे जोईल बुवा आता एक तरी शब्द मला बोलले का, किंवा मी तो त्यांना बोललो, काही गरज नाही हो. इतर गोष्टी आहेत ना, इतर मनोरंजनासाठी गोष्टी आहेत ना, वैयक्तिक त्यांच्यावर बोलण्याचा काय अधिकार. म्हणून कुठेतरी हे निर्बंध येतात, त्याचं कारण हे आहे, बरोबर ना. इतर गोष्टी बुवांकडे तरी आता थांबले आहेत बुवा. गजारामध्ये आता आवाज बुवा काढतील, ते निळू फुले येतील, दादा कोंडके येतील, शरद पवार सुद्धा कदाचित वाटेत आहेत, येतील. आणि हे काम बुवानीच करावं. तर आमचे पंडित महाराज बाजूला बसलेले आहेत, इंटिरियर डेकोरेटर, अतिशय सुंदर प्रकारचं ते काम करतात. आणि एवढी मोठी महान पदावर असणारी व्यक्ती आज भजनामध्ये येऊन, आमच्यासारख्या भजनामध्ये येऊन बसते आणि आम्हाला आशीर्वाद देतात. हेच आमचं पुण्यकाम आहे. एकदम जोरदार टाळ्या वाजवा या माऊलीसाठी. भगवा, भगवा प्रभू रामचंद्राचा भगवा, भगवा छत्रपती शिवरायांचा भगवा, भगवा माझ्या महाराष्ट्राचा भगवा, भगवा माझ्या हरिनामाची पताका ही सुद्धा भगवीच आहे की नाही. म्हणून भगव्याला मान हा फार मोठा आहे. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासणारहित तो भगवा. म्हणून
पाहिजे तिथे पाहिजे. जायचे थय आणि बाबूराव खय असं. ठीक आहे, अशी जी गाणी येतात बुवा ती कलियुगामध्ये आपल्याला, कारण हौशे नवशे गवशे येत असतात. काही लोकांना असं पण गाणं आवडतं बघा हे. मी निघालो तुम्ही येता का, मी निघालो तुम्ही येता का. जास्त वेळ नाही, पटापट कोणा जायचं. अरे वा, जिथे विषय गंभीर की ते आमचे कौशिक परब खंबीर. या माऊलीकडनं 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कौशिक परब या माऊलीकडनं 301 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊली, जोरदार. भगवंता त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. उदंड आणि निरोगी आयुष्य माझ्या कौशिकना मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो. आणि हे पैसे तुम्ही दिलात बुवा ते कधीच फुकट नाही जाणार, कारण हरिनामामध्ये दिलेले हे पैसे आहेत ते कधीच फुकट जात नाही. जेवढं तुम्ही देणार तेवढं भगवंत तुम्हाला देत जाणार. आहेत ते सगळे द्या, भगवंत दुसऱ्या दिवशी सगळे देणार तुम्हाला. आय लव्ह यू कौशिक भाऊ. दोन ताजी गाठले
सन्माननीय पुन्हा एकदा कौशिक परब साईबाबांवरती गाणं तेच पुन्हा म्हणावं. त्यांच्याकडनं बक्षीस परत आलेलं आहे. अरे क्या दुसरं घेतो गाणं. सन्माननीय नरेश कांबळे साहेब, नरेश कांबळे साहेबांकडनं हे 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रूम नंबर 2202 नरेश कांबळे या माऊलींकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नाही का, अशी आई पाहिजे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराज का जन्माला आले? कारण जिजाऊंना डोळा लागायचे. कुठले? गरोदरपणात डावपेच कसे खेळायचे, दानपट्टा कसा खेळायचा, शत्रूशी सामना कसा करायचा, ह्याचे डोळे. आता आताची परिस्थिती डोळे लागतात सध्याच्या पिढीला. आंबाट खाण्याचे डोळे, माती कौंदी खाण्याचे डोळे, चिचो आवळे ह्याचे डोळे. माती पण खातात माती. हा नाही तर अगदीच ना हल्ली नवीन डोळे लागले चायनीजचे डोळे, चायनीज. पण त्या काळात जिजाऊन आमच्या डोळे लागले. दानपट्टा कसा खेळायचा, शत्रूशी सामना कसा करायचा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून म्हणतो बघा, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप, बापांचा बाप, तो बापाचा बाप राजा शिवाजी. वातावरण गंभीर, तिथे आमचे जोईलबुवा गंभीर. जोईलबुवांसाठी एक गाणं म्हणतो, कारण माझे परम मित्र आहेत ते. थोडे आंसू है थोड़ी आंसी, आज गम है तो कल है खुशी.
उदंड आयुष्य मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो. मला एक विनंती आहे, माझे वाजपे आहेत विशाल रासम, एक छत्रपतींचं परण एक जरा वाजव. तडक 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 काय येते वाजव वाजव, जमेल कसं वाजव. गजर छोटासा घेऊया वाजव. येता काय बघ तरी त्यांना कसा बघल्यावर प्रयत्न केला करायचं. झाले शंभर शंभर सुट्टे ते सांग ना, मी बोललोय. दुर्गा प्रजापती सत्यपती ठीक आहे. दुर्गापरण असता नवीनच आहे मुलगा आमच्या जोईलवानचे चिरंजीव काय गातात सुद्धा आणि त्या ताकदीने पकवाज वाजवता. तो सुंदर असं परण त्यांनी मगाशी सादर केलं. कारण ह्याच्यातूनच शिकतो माणूस. बुवा डेअरिंग करून करूनच त्याच्यातूनच प्रगती होते. आमच्या त्या बाबूसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार जोरदार. विशाल रासम दुर्गापरण जरा 2 मिनिटं आपली कला सादर करा. दुर्गे रक्तचंडी महामाया दातदा किया वद दृष्टोंगा सदा संवार कर किया. धान दिट दिट धान दिट दिट धान दिट दिट धात दा शिरता वहरणी मृदु भरणी धाप देरी हर हया. जयति जय जय रक्तचंडी जयति जय जय जयति जय जय जयति जय जय रा. जयति जय जय रक्तचंडी जयति जय जय जयति जय जय जयति जय जय दा. जयति जय जय रक्तचंडी जयति जय जय जयति जय जय. जोरदार टाळ्या वाजवा माऊली. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बक्षीस आलेला सन्माननीय रमाकांत जाधव फोंडाघाट 4C दोन्ही बुवांना हे 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गाणं म्हणावं. बुवा 100% बुवा चांगलं गाणं घेतलं पाहिजे. दिसत नाही रे वातावरण चांगलं वालं. हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवरती एक गजर म्हणावा. शिवसैनिक एक प्रामाणिक शिवसैनिकाने 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. बाळासाहेबांचा गजर 100% बुवा. हो हो सुटे झाले की देत. पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो रुजला. पुण्याच्या पुण्यभूमीत अंकुर तो रुजला. काळाचे ताज वादळ दिवाळीत दिवा तो बुजला. साहेब परतया सैकत जल्लोष झाला. दास विनोद चव्हाण शिवतीर्थावर तो रडला. हिंदू हृदय सम्राट वीर महाराष्ट्राचा टायगर. एक टायगर महाराष्ट्र बंद. बंद म्हणजे बंद. आताचे करतात बंद पाठीमागे चालू नाही. बोटामध्ये ताकद होती.
हिंदू हृदय सम्राट वीर महाराष्ट्राचा टायगर बाळासाहेब रणू होते शिवरायांचा अवतार. जशी शिवरायांची तलवार तशी शब्दामध्ये त्याचे शब्दाचं करून मार भल्या भल्यानं करायचे गार असा युग पुरुष वीर योद्धा धुरंधर असा वीर योद्धा होता धुरंधर बाळासाहेब. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. आजही महाराष्ट्राला बाळासाहेबांची गरज आहे असं वाटते. पण मनुष्य हा जाणार आज ना उद्या जाणार पण त्यांची कीर्ती शिल्लक राहते म्हणून